हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. उपवासाला तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा आज आपण कमी तेलातली इडली सॉफ्ट आणि जाळीदार अशी कशी करायची ते बघणार आहोत आणि त्याच्यासोबत एक झटपट होणारी सोपी अशी चटणी पण बघणार आहोत. तुम्ही बघू शकता इडली किती स्पंजी आणि जाळीदार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. याच्या आधीही आपल्या चॅनलवरती काही उपवासाच्या रेसिपीज आहेत, त्या पण तुम्ही ट्राय करू शकता. उपवासाची इडली बनवण्यासाठी मी एक बाउल भगर घेतलेली आहे. काही ठिकाणी याला वरई पण म्हणतात आणि पाव बाउल साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते आणि त्याला थोडंसं फिरवून घेते. क्वांटिटी कमी असल्यामुळे तो जास्त बारीक होत नाही, त्याच्यामुळे मी दोन्ही एकत्रच बारीक करून घेते. त्याच्यातच आता मी भगर पण घालते आणि ती पण आपल्याला रवाळ टेक्स्चरची अशी बारीक करून घ्यायची आहे. आपलं पीठ तयार झालंय. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. याच्यासाठी मी एक बाउल दही घेतलंय. दही रूम टेम्परेचर वरचं हवं आणि खूप आंबटही नको. हे छान मिक्स करून घेऊयात आपण. दह्याच्या बाउलमध्येच मी अर्धा बाउल पाणी घेतले आणि ते पण याच्यात थोडं थोडं करून घालते मी. एकदम पाणी घातलं तर बॅटर आपलं पातळ होईल आणि इडल्या छान फुगणार नाही. उरलेलं पाणी पण मी घालते आणि बॅटर एकसारखं करून घेते. मिश्रण छान मिक्स झालंय. आता हे झाकून एक 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायसाठी ठेवायचं आपल्याला. आपलं मिश्रण रेस्ट होतंय तोपर्यंत आपण शेंगदाणे आणि खोबरं घेतोय चटणी करण्यासाठी. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे दोन्ही घेतले. कच्चेच शेंगदाणे आहेत आणि त्याच्यात मीठ आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालते. तुम्हाला कितपत तिखट हवंय त्यानुसार तुम्ही मिरचीचे तुकडे इथे घालू शकता. आणि जर तुमच्याकडे उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात असतील तर तेही तुम्ही इथे घातलं तरी चालेल. मी 2 मिरच्यांचे तुकडे करून घालते आणि हे थोडंसं मिक्सरला बारीक करून घेते. आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचंय थोडंसं आणि मग बारीक करायचंय म्हणजे छान बारीक वाटली जाईल आपली चटणी. आधीच पाणी घातलं तर चटणी बरेचदा बारीक होत नाही व्यवस्थित हवी तशी. तुम्ही बघू शकता किती छान बारीक मस्त चटणी झाली आपली. कन्सिस्टन्सी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. याच्यात पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता ही आपण काढून घेऊया. जर तुम्हाला हवं असेल थोडंसं आंबटपणा याच्यामध्ये तर तुम्ही चटणी वाटतानाच पाणी घातलं त्यावेळेला 1-2 चमचे दही पण घालू शकता. इथे आपली चटणी तयार आहे आणि आपल्या बॅटरचं पण व्यवस्थित रेस्ट करून झालेलं आहे. आता आपण इडल्या बनवायला घेऊयात. मीठ घातलंय मी चवीनुसार. बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी जास्त थिक वाटते मला म्हणून मी थोडंसं पाणी घालते. अगदी 2 ते 3 चमचे पाणी घातले मी आणि छान मिक्स करून घ्यायचे. आपल्या इडल्या छान फुलण्यासाठी मी इथे सोड्याचा वापर करते. तुम्ही हवं तर इनो पण वापरू शकता. अर्धा चमचा खायचा सोडा घालते मी आणि 1 चमचा पाणी घालते त्याच्यावरती
आणि खूप छान मिक्स करून घ्यायचे हे आता आपल्याला. आणि आपल्या इडल्या सॉफ्ट आणि छान होण्यासाठी मी याच्यात 1 चमचा तेल पण घालतेय. रेग्युलर इडल्या आपण जेव्हा बनवतो तेव्हाही तुम्ही बॅटरमध्ये एखादा चमचा जर तेल घातलं तर इडल्या सॉफ्ट आणि छान होतात. हे खूप छान मिक्स करून घ्यायचे पीठ आपल्याला. मी इडली पात्र गरम करायला ठेवले पाणी घालून आणि इडलीच्या ताटल्यांना पण मी तेल ग्रीस करून घेतले, पण ती क्लिप मी दाखवली नाहीये. प्रत्येक साच्यामध्ये इडलीच्या 1-1 चमचा बॅटर घालायचं आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे हे आपल्याला, म्हणजे इडलीचा आकार छान येईल. या प्रमाणामध्ये 12 ते 13 इडल्या व्यवस्थित होतात. 15 मिनिटं मीडियम हीटवरती इडल्या छान वाफवून घ्यायच्यात आणि नंतर त्या थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायच्यात. आपल्या इडल्या थंड झाल्यात, आता मी त्या काढून घेतली. रव्याच्या इडल्या ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे या इडल्या होतात. खूप छान सॉफ्ट जाळीदार अशा बनतात या इडल्या. मी सर्व इडल्या काढून घेतली. तुम्ही बघू शकता इडल्या किती जाळीदार आणि सॉफ्ट झालेल्या आहेत. याच्या आधी आपल्या चॅनलवरती काही उपवासाच्या पदार्थांच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. मला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा सोप्या रेसिपीज सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.